तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पार ब्लॉग्सच्या चॅनल वरती. आज आपण डेली ब्लॉग शूट करतोय, तर चला सुरू करूयात. तर आज आहे डोडोचा बर्थडे, म्हणजेच अयोध्याचा बर्थडे, आणि त्या निमित्त आपली इथं चालली आहे तयारी. कॅडियाव कॅडियाव तर ही आहे आजची आपली बर्थडे गर्ल. तो सगळ्यात खतरो खिलाडीचा विषय युट्यूबला टाकणार मग. हे बघा जलपरी आम्ही पाण्यातून उचलून आणली. नाच करताय का लग्न असले सांगा. हे नाटक तो जलपरीला कशी एवढं असं आहे हे कशी कॅडियाव 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 लाईट झाली होती त्यामुळे. हाय गाईज, बाय गाईज. तर फ्रेंड्स, आत्ता आमचं निम्म डेकोरेशन झालेलं आहे, अजून खूप राहिलंय आणि सगळे करतात आहेत. तर थांबा, तुम्हाला पण सगळं दाखवणार आहे. लेट्स गो. आणि लाईट लावली आहे आपल्यासाठी खास. कसा दिसतो हे फुगवायची मशीन. प्रशांत फुग कसं बांधतात ते सांगू शकतो का? आपल्या फ्रेंड्सला सुद्धा थोडीशी मदत झाली आपल्याकडून, तर खूप सहकार्य होईल त्यांना सुद्धा. हे बघा शौर्य, लेट्स गो ब्रो. ओके. तर मित्रांनो, असे तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही असे तोंडाने सुद्धा फुगू शकता. आणि हे असलं आम्ही 9वी-10वीत असल्यापासून आम्ही असलं शिकलेलो आहे, तेव्हापासून आम्हाला हे येतं. त्यामुळे आम्हाला इव्हेंट मॅनेजमेंटची काही गरज नाही आहे. तरी लेट्स गो. आता आपलं डेकोरेशन झाले, अजून थोडंसं राहिले, तर आता तुम्हाला मी पूर्ण झाल्यानंतर दाखवतो. तर पोरीचा बाप आहे, काहीच कामाचं नाही. आर यू रेडी फॉर द अयोध्या's बर्थडे सेलिब्रेशन? लेट्स गो. सांगा 2 शब्द. किती मेहनत गेली आहे तुमची यासाठी? हे असे करतात यार. तर मित्रांनो, कमेंट मध्ये सांगा हे कसं झालंय. प्रशांत एकदम टॉप क्लास डेकोरेशन केलं. संकल्पना. तर मित्रांनो, डेकोरेशन 99.9% रेडी झाले आणि आता घरी चाललोय. आता रेडी. तर खूप असा दमलोय आम्ही सध्या. तर मित्रांनो, हे एक गिफ्ट आहे आणि अजून एक गिफ्ट आणलेलं आहे. हे आमच्या दीदीकडून आहे आणि माझ्याकडून पण एक गिफ्ट आहे, ते तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो. हे आपलं आहे आजचं बर्थडे गिफ्ट. अयोध्याला फर्स्ट बर्थडे साठी ही गिफ्ट आणली आपण, सायकल. चल लवकर बाया, आहे उशीर झालाय. फोनवर फोन येतात आणि आम्हाला झालाय उशीर. कुठं रोड तर अशा तऱ्हेने खूप उशीर झालाय आणि आता खूप शिव्या खायला लागणार आहेत. तर चला.
तर मित्रांनो आपल्यासोबत खूप मोठा स्कॅम झाला आहे. आपल्यासारखी सेम सायकल इथे अजून एकाने घेऊन आणली. क्या करे भाई. मित्रांनो आता बर्थडे झाला आणि आता आपण चाललोय मंदिरात. तर चला इकडे कीर्तन चालू आहे. मोजायचं कसं की म्हणे भिंतीवर शेणाची रेष ओढायची पाठी टाकून दुसरी रेष ओढायची चला. पाठी टाकायची. तर आता दर्शन घेऊयात. आज लय गर्दी नाही, नाहीतर रोज खूप गर्दी होती. तर हे श्रीनाथांचे नवीन रूप आहे. तर आता आमच्या भावांचे दर्शन झालेले आहे आणि आता मंदिराच्या बाहेर जाण्याची वेळ आली. पाच ते 7 मिनिटांमध्ये एका तरुणीला सांगून मी थांबणार आहे. एकदा प्रेमाने भजन करा. विठोबा रघुमाई तर मित्रांनो आता आम्ही आलोय दर्शन करून. तर आज इथे श्रीनाथांच्या वदलेप सोहळ्याचा जो सोहळा चालू होता, तर त्याचा आज कीर्तन सोहळ्याचा शेवटचा दिवस आहे. गाड्या नाही येत यायला. आजूबाजू डोंगर दऱ्यातली गावं आहे ती सगळी अखंडपणे हा प्रवाह, हा जनसागर, आणि यांनी इतकं प्रेम करावं या देवावर. आज या देवासाठी आज नखरत ना आम्ही नाही म्हटलं की आर्थिक परिस्थिती घरत नाहीये ती एवढा प्रचंड खर्च करायची, पण ते सांगतात ते मी करतो. मी तरी काय करतो? मी काय माझ्या मनात करतो आहे ना. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत घरी. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर चला भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये.